नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. SYBSC कॉम्प्युटर सायन्स ऑपरेशन्स रिसर्च दॅट इज मॅथमॅटिक्स सेकंड सेमिस्टर 4 मध्ये आज आपण चॅप्टर 4ला सुरुवात केली. असाइनमेंट मॉडेल्स. आजचा टॉपिक आहे असाइनमेंट प्रॉब्लेम. लक्षात घ्या, ऑपरेशन्स रिसर्चमध्ये असाइनमेंट प्रॉब्लेम्सला खूप महत्त्व आहे. या टाईपचे एक उदाहरण परीक्षेला 5 किंवा 10 मार्काला नक्कीच विचारले जाते. हे उदाहरण कसे सोडवावे त्याच्या स्टेप्स मी व्यवस्थित मराठीतच समजावून देत आहे. नीट वाचा, मग सोडवून दिलेल्या उदाहरणाशी त्या स्टेप जुळवून बघा. काहीही अडचण आली तर लगेचच फोन करून विचारा. सुट्टी वाया घालवू नका, अभ्यास करा. आता सर्वप्रथम ह्यात येणाऱ्या काही टर्म्सचा अर्थ आपण समजावून घेऊ. नंबर 1, बॅलन्स्ड असाइनमेंट प्रॉब्लेम कशाला म्हणतात? ज्या असाइनमेंट मॅट्रिक्समध्ये रोजची संख्या व कॉलमची संख्या सारखीच असते त्याला बॅलन्स्ड असाइनमेंट प्रॉब्लेम असे म्हणतात. आता हे असाइनमेंट मॅट्रिक्स कशा पद्धतीचं असतं ते एकदा समजून घ्या. ह्या अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं असतं. यामध्ये ह्या ज्या आहेत या नंबर ऑफ रोज आहेत, ज्या की 6 आहेत, आणि हे जे आहेत ABCD हे कॉलम आहेत. तुम्ही जर नंबर ऑफ रोज बघितलं तर 6 आहेत, आणि नंबर ऑफ कॉलम्स तुम्ही जर बघितलं तर ते 4 आहेत. याचा अर्थ नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम हे समान नाहीत. म्हणून अशा असाइनमेंट मॅट्रिक्सला आपण अनबॅलन्स्ड मॅट्रिक्स असं म्हणणार किंवा अनबॅलन्स्ड असाइनमेंट मॅट्रिक्स असं म्हणणार. आता त्याच्या उलट बघा बरं का. तुम्ही या मॅट्रिक्सकडे बघा. ABCDEF म्हणजे 6 कॉलम येते आणि यामध्ये 6च रो तुम्हाला आढळतात. याचा अर्थ हियर 6 रोज अँड 6 कॉलम्स. सो this type of assignment matrix is called balanced assignment matrix. Number 2, unbalanced assignment problem. ज्या असाइनमेंट मॅट्रिक्समध्ये रोची संख्या व कॉलमची संख्या सारखी नसते त्याला अनबॅलन्स्ड असाइनमेंट प्रॉब्लेम असे म्हणतात. अनबॅलन्स्ड असाइनमेंट प्रॉब्लेमचे रूपांतर बॅलन्स्ड असाइनमेंट प्रॉब्लेममध्ये कसे करावे हे समजून घ्या. तर सर्वप्रथम असाइनमेंट प्रॉब्लेम सॉल्व करत असताना नेहमी अनबॅलन्स्ड असाइनमेंट प्रॉब्लेमचे रूपांतर बॅलन्स्ड असाइनमेंट प्रॉब्लेममध्ये करून घ्यावे लागते. म्हणजे तो मॅट्रिक्स अनबॅलन्स्ड फॉर्ममध्ये असेल तर त्याला बॅलन्स्ड फॉर्ममध्ये करायचा असतो. तर ते कसं करतात ते पण एकदा नीट समजून घ्या. सर्वप्रथम रोची संख्या मोजा, मग कॉलमची संख्या मोजा. जर रोची संख्या कमी असेल तर जितक्या रो कमी असतील तितक्या रो वाढवा. या रोना डमी रो असं म्हणतात. म्हणजे जितक्या रो तुम्ही वाढवल्या त्या वाढवलेल्या रोला आपण डमी रो असं म्हणणार, हे लक्षात ठेवा. आणि त्या वाढवलेल्या प्रत्येक रोचा प्रत्येक एलिमेंट 0 घ्यायचा. जर कॉलमची संख्या कमी असेल तर जितके कॉलम कमी असतील तितके कॉलम वाढवा. या कॉलमना आपण डमी कॉलम असे म्हणतो. त्या वाढवलेल्या प्रत्येक कॉलमचा प्रत्येक एलिमेंट हा 0 घ्यायचा असतो. अशा रीतीने रोची संख्या व कॉलमची संख्या सारखी होईल. याला आपण अनबॅलन्स्ड असाइनमेंट प्रॉब्लेमचे बॅलन्स्ड असाइनमेंट प्रॉब्लेममध्ये रूपांतर होईल असे आपण त्याला म्हणणार. त्यानंतर मॅक्सिमायझेशन टाईप ऑफ असाइनमेंट प्रॉब्लेम. आता मॅक्सिमायझेशन टाईप ऑफ असाइनमेंट प्रॉब्लेम म्हणजे काय?
ज्या एक्झाम्पलमध्ये प्रॉफिट, प्रोडक्शन असे शब्द आले असेल तर तो मॅक्सिमायझेशन टाईपचा प्रश्न आहे हे ओळखावे. शिवाय कधीकधी प्रश्नात सॉल्व मॅक्सिमायझेशन असाइनमेंट प्रॉब्लेम असा स्पष्ट उल्लेख सुद्धा असतो, तेव्हा लक्षात येते की हा मॅक्सिमायझेशनचा प्रश्न आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे मिनिमायझेशन टाईप ऑफ असाइनमेंट प्रॉब्लेम. तर ज्या एक्झाम्पलमध्ये कॉस्ट, टाईम, डिस्टन्स असे शब्द आले असतील तर त्याला आपण मिनिमायझेशन टाईपचा प्रश्न आहे असे ओळखतो. शिवाय कधीकधी प्रश्नात सॉल्व मिनिमायझेशन असाइनमेंट प्रॉब्लेम असा स्पष्ट उल्लेख सुद्धा केलेला असतो, तेव्हा लक्षात येते की हा मिनिमायझेशनचा प्रश्न आहे. आणि जेव्हा काहीच उल्लेख नसेल तर तो मिनिमायझेशन टाईप आहे हे सुद्धा गृहीत धरूनच चालावे लागते. नाव नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे असाइनमेंट प्रॉब्लेम्स आपण हंगेरियन मेथडने सोडवत असतो. त्यासाठी खालील 2 कंडिशन्स आवश्यक असतात. नंबर 1, दिलेला असाइनमेंट मॅट्रिक्स बॅलन्स्ड असावा, म्हणजे रोची संख्या व कॉलमची संख्या सारखीच असावी, आणि नसेल तर तुम्ही ती समान करून घ्या. दुसरी कंडिशन अशी आहे दिलेला असाइनमेंट मॅट्रिक्स हा मिनिमायझेशन टाईपचा असावा, म्हणजे दिलेला असाइनमेंट मॅट्रिक्स मॅक्सिमायझेशन टाईपमध्ये जर असेल तर त्याचे रूपांतर सर्वप्रथम मिनिमायझेशन टाईपमध्ये करून घ्यावे लागते, हे लक्षात ठेवा. मग आता प्रश्न असा येतो की हा जो मॅक्सिमायझेशन टाईप आहे त्याचं रूपांतर मिनिमायझेशन टाईप ऑफ मॅट्रिक्समध्ये कसं करावं. तर दिलेल्या संपूर्ण असाइनमेंट मॅट्रिक्समध्ये सर्वात मोठी संख्या शोधायची, म्हणजे हायेस्ट एलिमेंट शोधायचा. आता त्या मॅट्रिक्सचा प्रत्येक एलिमेंट हा त्या संख्येतून वजा करून मॅट्रिक्स लिहायचा, म्हणजे मॅक्सिमायझेशन टाईपचे रूपांतर मिनिमायझेशन टाईपमध्ये होईल. आता रो रिडक्शन या स्टेपमध्ये प्रत्येक रोचा स्मॉलेस्ट एलिमेंट त्या रोमधील सर्वात लहान संख्या तुम्ही पहिल्यांदा शोधायची. ती संख्या त्या रोच्या प्रत्येक संख्येतून वजा करायची. हा झाला रो रिडक्शन मॅट्रिक्स, आणि ही क्रिया प्रत्येक रोसाठी करायची असते. मग नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे कॉलम रिडक्शन. या स्टेपमध्ये काय असतं, प्रत्येक कॉलमचा स्मॉलेस्ट एलिमेंट म्हणजे त्या कॉलममध्ये सर्वात लहान संख्या कोणती ती बघायची, ती शोधा, आणि ती संख्या त्या कॉलमच्या प्रत्येक संख्येतून वजा करून लिहा. ही क्रिया प्रत्येक कॉलमसाठी करायची असते. हा झाला कॉलम रिडक्शन मॅट्रिक्स. एक उदाहरण घेऊ. एक्झाम्पल नंबर 1 असे, सॉल्व द फॉलोइंग असाइनमेंट प्रॉब्लेम. द कॉस्ट मॅट्रिक्स इज गिवन टू यू. लक्षात ठेवा इथं कॉस्ट शब्द आलेला आहे, आणि तुम्हाला माहिती आहे ज्या अर्थी या मॅट्रिक्समध्ये कॉस्ट शब्द येतोय म्हणजे डेफिनेटली हा जो मॅट्रिक्स आम्हाला दिलेला आहे तो मिनिमायझेशन टाईप ऑफ मॅट्रिक्स आहे, हे आता आमच्या लक्षात आलं. दुसरी गोष्ट, यामध्ये तुम्ही नंबर ऑफ रो बघा बरं किती आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. ह्यामध्ये नंबर ऑफ रोज 6 आहेत, आणि कॉलम किती आहे 1 2 3 4, ABCD 4 कॉलम आहेत. सो कॉलमची संख्या 4 आहे. याचा अर्थ असा होतो की रोची संख्या व कॉलमची संख्या समान नाही, म्हणजेच काय, हा जो मॅट्रिक्स आहे हा अनबॅलन्स्ड मॅट्रिक्स आहे. आणि इथं किती कॉलम कमी पडत आहेत तुम्हाला, इथं 4 कॉलम आहेत, नंबर ऑफ रो तर 6 आहेत, म्हणजे तुम्हाला 2 कॉलम कमी पडत आहेत. म्हणून आपण 2 कॉलम्स ABCD नंतर E आणि F असे 2 कॉलम वाढू, म्हणून E आणि F हे 2 कॉलम आपण वाढून घेऊ, आणि त्यांना आपण डमी कॉलम म्हणणार, हे लक्षात ठेवा. आता त्याचा प्रत्येक एलिमेंट 0 असणार आहे हे पण तुम्हाला माहिती आहे, म्हणून मी खाली
आता बॅलन्स्ड मॅट्रिक्स बनवतोय आणि तो तुमच्या समोर आहे. हा तो बॅलन्स्ड मॅट्रिक्स फॉर्म. यामध्ये नंबर ऑफ रोज 6 आहेत ज्या मी लिहून टाकल्या आणि नंबर ऑफ कॉलमसुद्धा डी पर्यंत होते, परंतु मी आता 2 कॉलम वाढवले, ई आणि एफ हे 2 कॉलम वाढवले. शिवाय प्रत्येक एलिमेंट त्यातला आपल्याला 0 घ्यायचं ठरलं होतं, म्हणून ईचा प्रत्येक एलिमेंट मी 0 घेतला, तर एफचा पण प्रत्येक एलिमेंट मी 0 घेतला. तर हे ई आणि एफ 2 डमी कॉलम आहेत हे तुम्हाला माहिती आहेत. हे 2 डमी कॉलम आपण का घेतलं हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, कारण नंबर ऑफ कॉलम 4च आहेत मूळ मॅट्रिक्समध्ये, परंतु नंबर ऑफ रोज 6 होत्या. मग याचा अर्थ हा बॅलन्स्ड फॉर्ममध्ये नव्हता, म्हणून त्याला बॅलन्स्ड फॉर्ममध्ये करण्यासाठी नंबर ऑफ रो जर 6 असतील तर नंबर ऑफ कॉलमसुद्धा 6 पाहिजे. 4 तर दिलेलेच होते, 5वा आणि 6वा हे 2 आपण डमी कॉलम घेतले. अशा रीतीने नंबर ऑफ कॉलम 6 झाले. प्रत्येक एलिमेंट ऑफ डमी कॉलम आपण 0 घेतला, हे पण तुम्हाला माहीत आहे. आता पुढची स्टेप आपली काय असते हे तुला माहिती आहे. आता पुढची स्टेप असते रो रिडक्शनची. रो रिडक्शन म्हणजे काय हे सुद्धा तुम्ही पाहिलंय. रो रिडक्शन म्हणजे प्रत्येक रोकडे तुम्ही नीट बघा. ही पहिली रो, ही दुसरी रो, ही तिसरी रो, अशा 6 रो आहेत. आपलं असं ठरलं होतं की रो रिडक्शनच्या स्टेपमध्ये आपण प्रत्येक रोमधील लहानात लहान संख्या शोधत असतो. मग त्या रोच्या प्रत्येक एलिमेंटमधून ती लहानात लहान संख्या आपण वजा करून नवीन मॅट्रिक्स लिहित असतो. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की या प्रत्येक रोकडे जर आपण पाहिलं तर लहानात लहान संख्या 0च आहे आणि कोणत्याही संख्येतून जर तुम्ही 0 वजा केला तर नवीन असं काहीच मिळणार नाही. ती मूळ संख्या तशीच राहणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आता बघा बरं का, ही पहिली रो, इथं लहानात लहान एलिमेंट तुम्ही बघितला तर 0. ही दुसरी रो, लहानात लहान एलिमेंट 0. तिसरी रो, चौथी रो, 6वी रो, सगळे बघा. प्रत्येक रोमध्ये तुम्हाला सगळ्यात लहान एलिमेंट 0 दिसतोय. म्हणजे या प्रत्येक एलिमेंटमधून याच्यातून 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 इथनं सगळीकडून तुम्हाला 0 वजा करायचा आहे. आणि जर 0 वजा केला तर आता 3मधून 0 गेला, खाली 3च उरला. 6मधून 0 गेला, खाली 6च उरला. 2मधून 0 गेला, खाली 2च उरला. म्हणजे प्रत्येक वेळेस वजाबाकी हीच येणार आहे. म्हणजे रो रिडक्शनमध्ये परत हा मॅट्रिक्स तुला जसाच्या तसा लिहावा लागणार. तर मी तो मॅट्रिक्स जसाच्या तसा लिहिला, त्याच्यात काही चेंज केलं नाही. तर पुढची स्टेप मला कॉलम रिडक्शनची घ्यायची. कॉलम रिडक्शनच्या स्टेपमध्ये आपण प्रत्येक कॉलममधील सर्वात लहान संख्या शोधतो. मग त्या कॉलमच्या प्रत्येक एलिमेंटमधून ती संख्या आपण वजा करतो आणि नवीन मॅट्रिक्स लिहितो, हे तुम्हाला माहिती आहे. आता पहिला कॉलम ए मध्ये सर्वात लहान संख्या 3 आहे असं आपण पाहिलं होतं. एकदा बघून घ्या. हा पहिला कॉलम आहे ए. यामध्ये सगळ्यात लहान संख्या तुला जर बघितलं तर 3च आढळते. दुसरी संख्या लहान आढळत नाही, म्हणजे या कॉलमची सगळ्यात लहान संख्या 3 आहे. मग ही 3 मी प्रत्येकातून वजा करणार. म्हणजे 3मधून 3 गेला, मला इथं 0 लिहावं लागेल. 7मधून 3 गेला, मला इथं 4 लिहावं लागेल. 3मधून 3 गेला, 0. 6मधून 3 गेले, 3 उरले. 5मधून 3 गेले, 2 उरले. 5मधून 3 गेले, खाली उरले 2. त्यानंतर अशा पद्धतीने मी ही वजाबाकी लिहिल्यानंतर नेक्स्ट कॉलम आहे बी. या बी कॉलममध्ये सगळ्यात लहान संख्या मला किती आढळते? ती आढळते 1. मग 6मधून 1 गेला, खाली उरले 5. 1तून 1 गेला, 0. 8तनं 1 गेला, 7. 4तनं 1 गेला, 3. 2तनं 1 गेला, 1. 7तनं 1 गेला, खाली उरले 6. मग तिसरा कॉलम आहे हा. या कॉलममध्ये सगळ्यात लहान संख्या मला आढळते, ती आढळते 2. मग 2मधून 2 गेला, 0. 4मधून 2 गेला, 2 उरले. 5मधून 2 गेला, 3 उरले. 3मधून 2 गेले, 1 उरला. 4मधून 2 गेले, 2 उरले. 6मधून 2 गेले, खाली उरले 4. आणि फायनली हा जो कॉलम आहे, या कॉलममध्ये
सगळ्यात लहान एलिमेंट आहे 2. म्हणजे मी 6 मधून 2 गेले 4, 4 मधून 2 गेले 2, 8 मधून 2 गेले 6, 7 मधून 2 गेले 5, 4 मधून 2 गेले 2, 2 मधून 2 गेला 0. आता तुम्ही जर बघितलं ना तर पुढचे 2 कॉलम होते ई आणि एफ, जे आपण डमी कॉलम घेतले त्यामध्ये सगळ्यात लहान संख्या 0 आहे. आणि 0 वजा केल्यानं ई आणि एफ मध्ये नवीन असं काहीच मला आढळणार नाही, हे पण तुम्हाला माहिती आहे. म्हणून हे वजाबाकी केलेलं मॅट्रिक्स मी आता कॉलम रिडक्शन नंतर लिहितो आहे. तर अशा रीतीनं मला जो वजाबाकी करून मॅट्रिक्स मिळाला, प्रत्येक कॉलममधला स्मॉलेस्ट एलिमेंट प्रत्येक कॉलमच्या एलिमेंटमधून वजा करून मला जो मिळाला तो मॅट्रिक्स मी या इथे लिहिलेला आहे. ही लहानात लहान संख्या त्या कॉलमची वजा करून मिळणारा मॅट्रिक्स तयार झाला. तुम्हाला माहिती ई आणि एफ मध्ये सगळ्यात लहान 0 एलिमेंट आहे आणि 0 वजा केला तर काय फरक पडत नाही. हे 0 0 हे 0 0 जसे तसे राहतील. अशा रीतीनं हा कॉलम रिडक्शनचा मॅट्रिक्स मला मिळाला. आता पुढची स्टेप मी काय करतो ते नीट समजून घ्या. यामध्ये आपण मेक असाइनमेंट असं म्हणत असतो. म्हणजे वरील मॅट्रिक्समध्ये प्रत्येक रोकडे पहा, कोणत्या रोमध्ये फक्त एकच 0 म्हणजे सिंगल 0 आहे असे तुम्हाला दिसते. तर तुम्हाला असं दिसेल की प्रत्येक रोमध्ये एकपेक्षा जास्त 0 आहेत. मग आता बघ, ही पहिली रो, इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे, म्हणजे चक्क 4 0 आहेत या रोमध्ये. आम्हाला फक्त एकच 0 असणारी रो बघायची, म्हणजे ती ही नाही. मग दुसरी रो बघ, ही इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे, म्हणजे या रोमध्ये एक 0 नाही आहे, 3 0 आहेत. जाऊ द्या. ही तिसरी रो, ही चौथी रो, ही पाचवी रो, ही 6वी रो. प्रत्येक रोमध्ये एकापेक्षा जास्तच 0 आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होईल माहिती आहे का? आता तुम्हाला बघायचं आहे प्रत्येक कॉलमकडे. यामध्ये प्रत्येक रोमध्ये एकापेक्षा जास्त 0 आहे, म्हणून आपण तो विषय सोडून दिला. आता आम्हाला बघायचं आहे प्रत्येक कॉलमकडे. म्हणजे ह्या कॉलमकडे बघ, हा पहिला कॉलम ए. एकापेक्षा जास्त 0 आहेत का? जर एक 0 असेल तर काय करायचं ते पण बघू. तर प्रत्येक कॉलमकडे पहा, कोणत्या कॉलममध्ये एकच 0 आहे. तुम्हाला असे आढळेल की ए मध्ये 2 0 आहेत, त्याला सोडून द्यायचं आहे. पुढे चला, कॉलम बी मध्ये एकच 0 आहे. हे बघ, हा कॉलम बी. इथं नीट बघितलं तर हा एक 0 आहे, या व्यतिरिक्त कुठंच 0 नाही. शांतपणे बघ, हा बी कॉलम आहे. या बी कॉलममध्ये या इथं 0 मला आढळला, जो की एकमेव 0 आहे. मग मी काय करणार, या कॉलममध्ये एकमेव 0 आहे ना, मग या 0ला चौकट करणार. तर उरलेले या रोमध्ये जेवढे 0 आहेत त्यांना फुली मारणार, जी की मी या इथं करून दाखवली बघ. या बघ, याची चौकट करायची या 0ला, आणि या रेषेत जेवढे 0 आहेत त्यांना फुली मारून टाकायची. अशा रीतीने मी पुढच्या कॉलमकडे जाणार. कॉलम नंबर सी, त्यामध्ये बघ एकच 0 मला इथं आढळतो, बाकी सगळे 0 नसलेल्या संख्या आहेत, म्हणजे नॉन 0 आहेत. मग मी काय करणार, हा एकच 0 आहे ना, त्याला चौकट करणार, आणि मग या रेषेत जितके 0 आहेत त्यांना सगळ्यांना फुली मारणार. तर या रेषेमध्ये इथं 0 आहे म्हणून त्याला फुली मारली, इथं 0 आहे मग त्याला पण फुली मारली, याला पण फुली मारली. म्हणजे कॉलममधला एकटा 0 बघायचा, तो सापडला की त्याला चौकट करायची, आणि मग रो मधले सगळे 0 फुल्या मारून टाकायच्या. असा हा रूल असतो. त्यानंतर हा डी. डी बघ, या इथं एकच 0 आहे, म्हणून या 0ला मी चौकटीत लिहिलं. मग
या रो मध्ये जेवढे झिरो दिसतात त्यांना फुली मारली. अशा रीतीनं पुढचा आहे ई. या ई मध्ये सगळे झिरो आहेत, इथं पण सगळे झिरो आहे, मग ते सोडून द्यायचे हे तुला माहिती आहे. तर आपणास हे शोधायचे आहे की प्रत्येक रो मध्ये व प्रत्येक कॉलम मध्ये केवळ एकच चौकटीतील झिरो आहे की नाही व बाकीचे झिरोवर फुली मारलेली आहे की नाही. तर तुम्हाला असे आढळेल तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या रो मध्ये असे झिरो आहेत की त्यावर न चौकट आहे न फुली मारलेली आहे. मग आता पुढे काय करायचं ते बघून घेऊ. तिसरी रो बघा, ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी. या तिसऱ्या रो मध्ये तुला असं आढळते की एकही चौकट नाही आणि एकही फुली मारलेला झिरो नाही. चौथ्या रो मध्ये बघ, एकही झिरोला चौकटीत लिहिलेलं नाही आणि एकाही झिरोला फुली मारलेली नाही. ही पाचवी रो बघ, एकही झिरोवर चौकट नाही आणि एकाही झिरोला फुली मारलेली नाही. आता तुम्ही परत काय करायचं माहिती का, कॉलम ए पासून सुरुवात करा. कॉलम मध्ये चौकटीत नसलेला झिरो किंवा फुली न मारलेला झिरो शोधा. आता कॉलम ए पहा, एका झिरोवर फुली मारलेली दिसेल व एक झिरो फुली न मारलेला दिसेल. मग त्या फुली न मारलेल्या झिरोला चौकटीत घ्या आणि त्या झिरोच्या सरळ रेषेत म्हणजे तिसऱ्या रो मध्ये तुम्हाला कॉलम ई आणि एफ मध्ये झिरो दिसतील त्यावर फुली मारा. आता बघ बरं का, ह्यामध्ये इथं फुली मारलेली आहे. ह्या कॉलमचा विचार केला तर इथं जो झिरो आहे त्याला फुली नव्हती, म्हणून मी काय केलं, या झिरोला चौकट केली. या झिरोला मी चौकट केली, मग या रेषेमध्ये मला जितके झिरो दिसतात त्याला मी फुली मारणार. चौकट केली की त्या रेषेत सरळ जायचं, जे झिरो दिसतात त्यांना फुली मारायची. म्हणून हे दोघं दिसत होते, मी त्यांना फुली मारली. अशा रीतीनं मी या कॉलमकडे येणार, ह्या कॉलमकडे येणार, एकही झिरो फुली मारलेला मला काही दिसला नाही, म्हणून मी हा कॉलम सोडून दिला. परत या कॉलमकडे बघितलं तर या कॉलममध्ये एकही फुली मारलेला झिरो नाही. या कॉलममध्ये मी बघितलं एकही फुली मारलेला झिरो नाही. तर आपल्याला केवळ कॉलम एच असा आढळला की ज्यामध्ये एका झिरोवर फुली होती तर दुसरा झिरो फुली नसलेला होता. म्हणून मी त्याला चौकट केली आणि त्यानंतर त्या रेषेत सगळ्या इतर ई आणि एफ कॉलममध्ये दिसणाऱ्या झिरोला मी फुल्या मारल्या, विषय संपला. आता या बी कडे पाहिलं, सी कडे पाहिलं, डी कडे पाहिलं, कुठल्याही कॉलममध्ये फुली मारलेलं झिरो आढळत नाही. त्यामुळं मी यांचा विचार केला नाही. आता पुढं मी असा विचार करणार की कॉलम ई आणि एफ कडे बघ. ह्या दोन कॉलमकडे बघितलं तर तुझ्या असं लक्षात येतं 0 0 0 0 हे 4 झिरो अगदी शेजारी शेजारीच आहेत आणि वर खाली सुद्धा आहेत. म्हणजे वर खाली झिरो आणि शेजारी शेजारी पण झिरो. ही जी कंडिशन आली ही अशी कंडिशन आहे बघ. आणि जेव्हा अशी कंडिशन येते तेव्हा तुम्ही काय करता माहिती का, तेव्हा परिस्थिती जी निर्माण झाली त्यातला डायगोनल झिरोना चौकट करायची असते व उरलेल्या झिरोंना आपण फुली मारायची असते. आता अशा कंडिशनमध्ये काय करतात माहिती का, या डायगोनलला चौकट करायची झिरोला, तर या झिरोवर काट मारायची या डायगोनलच्या. एक तर असं आपण करू शकतो किंवा आपण असं करू शकतो की याला फुली मारा तर यांना चौकटीत घ्या. यापैकी काहीतरी एक क्रिया फक्त तुम्ही करायची. आता समजा आपण असं केलं की या डायगोनलला आपण चौकटीत घेतलं तर साहजिक आहे या दोन झिरोला आपण फुली मारणार. म्हणून मी जर हे अशी कंडिशन निवडली तर हे बघा, वरील मॅट्रिक्स हा मला असा दिसेल. या दोन झिरोला मी चौकटीत घेतलं तर या दोन झिरोवर मी फुली मारली. आता काय झालं माहिती का, हा जो फायनल मॅट्रिक्स तुम्हाला मिळाला तो फायनल मॅट्रिक्स
च्या प्रत्येक रो व कॉलममध्ये केवळ एक म्हणजे एकच चौकटीतील झिरो आहे व बाकीचे झिरोवर फुली मारलेली आहे. याचाच अर्थ ऑप्टिमल सोल्युशन आहे, म्हणजे आम्हाला ऑप्टिमल सोल्युशन मिळाला. आता उत्तर कसे लिहायचे ते पण आपण बघून घेऊ. म्हणजे जेव्हा अशी कंडिशन येते की एकच झिरो चौकटीतला त्या कॉलममधला आणि बाकीचे झिरो त्या कॉलममधले फुली मारलेले जर असतील तर हे ऑप्टिमल सोल्युशन मानलं जातं आणि तो आमचा फायनल मॅट्रिक्स असतो. मग या फायनल मॅट्रिक्समध्ये कोणत्या रो व कॉलमच्या जोडीत चौकटीतील झिरो येतो त्याचा तक्ता बनवायचा असतो आणि त्यात कॉस्टच्या किमती मूळ मॅट्रिक्समधील घ्यायच्या असतात. बघ बरं का, इथं आपण रो लिहिली, पहिली रो, दुसरी रो, तिसरी रो, 6 रोपर्यंत असं लिहून टाकायचं. आता कॉलम बघ बरं का, ह्या रोमध्ये चौकटीतला झिरो कुठल्या कॉलममध्ये आहे त्याचं नाव लिहायचं बरं का. या रोमध्ये इथं चौकटीतला झिरो आहे, त्या कॉलमचं नाव आहे सी, म्हणून इथं मी लिहिलं कॉलम्स, तिथं सी लिहिलं. आणि त्याची जी कॉस्ट आहे ना ही 2 कशी लिहिली तर मी मूळ मॅट्रिक्समध्ये पहिली रो आणि कॉलम सी मध्ये जो आकडा आहे मूळ मॅट्रिक्समध्ये तो इथे लिहिला. एकदा बघून घे. तर हे बघ, हा मूळ मॅट्रिक्स आहे जो आम्हाला दिला, त्यातली ही पहिली रो आहे आणि सी कॉलम आहे, तिथं किती किंमत लिहिलेली आहे 2, म्हणून मी त्या ठिकाणी उत्तराच्या कॉलममध्ये 2 ही किंमत लिहिलेली आहे. तर हे बघ, पहिल्या रोमध्ये सी या कॉलममध्ये मी 2 किंमत लिहिली, कॉस्ट 2 लिहिला. त्यानंतर दुसऱ्या रोमध्ये चौकटीतला झिरो कोणत्या कॉलममध्ये दिसतो तो नीट बघ. तर हे बघ, ही दुसरी रो, चौकटीतला झिरो मला बी कॉलममध्ये दिसतोय, म्हणजे या इथं मूळ मॅट्रिक्समध्ये काय संख्या आहे ते मी बघणार. दुसऱ्या रोच्या बी कॉलममध्ये मला संख्या दिसते ती 1, म्हणून मी कॉस्टच्या ठिकाणी 1 ही संख्या लिहिणार. दुसऱ्या रोच्या बी कॉलममध्ये चौकटीतला झिरो आहे म्हणून तिथली कॉस्ट मी लिहिली 1. मग तिसऱ्या रोमध्ये कोणत्या कॉलममध्ये तुला चौकटीतला झिरो दिसतो बघ. ही तिसरी रो, या तिसऱ्या रोमध्ये चौकटीतला झिरो मला कॉलम ए मध्ये दिसतोय, म्हणून तिसरी रो आणि कॉलम ए म्हणजे या इथं मूळ मॅट्रिक्समध्ये कोणती संख्या आहे ते मी लिहिणार. तसं इथं कॉलमचं नाव लिहून टाकलं मी ए. हे बघा, ए कॉलममध्ये चौकटीतला झिरो आलेला आहे म्हणून इथं लिहिलं ए. ही तिसरी रो आणि त्यातला हा ए कॉलम, इथं संख्या दिसते मला 3, म्हणून मी कॉस्ट लिहिणार 3. त्यानंतर चौथ्या रोमध्ये आपल्याला कुठल्या कॉलममध्ये चौकटीतला झिरो दिसतो ते बघ. तर हे बघ, ही चौथी रो आणि त्यातल्या ई या कॉलममध्ये मला चौकटीतला झिरो दिसतोय, म्हणून इथं मूळ संख्या काय आहे हे तर तुला माहितीच आहे, इथं मूळ संख्या झिरोच आहे, म्हणून ई या कॉलममध्ये मूळ मॅट्रिक्समध्ये संख्या आहे 0. सिमिलरली आपल्याला 5व्या रोमध्ये चौकटीतला झिरो इथं दिसतोय, मग इथं मूळ मॅट्रिक्समध्ये काय संख्या आहे, अर्थात एफ कॉलममध्ये झिरोच आहे, म्हणून 5व्या रोमध्ये एफ या कॉलममध्ये मूळ मॅट्रिक्समध्ये संख्या आहे 0. आणि फायनली या 6व्या रोमध्ये चौकटीतला झिरो इथं आहे, म्हणजे तो डी कॉलममध्ये 0 आहे. मग मूळ मॅट्रिक्समध्ये 6व्या रो आणि डी कॉलम म्हणजे या इथला एलिमेंट काय आहे, ही 6वी रो, त्यातला डी हा कॉलम, या डी कॉलममध्ये इथं संख्या आहे 2 आणि अशा रीतीनं मी इथं लिहिला 2. टोटल कॉस्ट जी तुला काढायची ती या सगळ्यांची ॲडिशन करणार तू, म्हणजे 2 + 1 + 3 + 0 + 0 + 2 दॅट इज इक्वल टू 8. सो टोटल कॉस्ट इज इक्वल टू 8. तर मित्रांनो, अशा रीतीनं आपण असाइनमेंट प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे असतात. हा प्रॉब्लेम परत एकदा बघा, नीट समजून घ्या. मी नेक्स्ट भागामध्ये अजून एक असाइनमेंट प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिस होईल
आणि त्यानंतर मी काही प्रॅक्टिससाठी उदाहरणं देतो, ती तुम्ही घरी करून बघावी आणि काही अडचण असेल तर मला ताबडतोब कळवावे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.